नमस्कार मंडळी, मी चल चालू करतो. तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे चिकन समोसे. तर आजचे चिकन समोसे मी नाही बनवणार आहे, तर ही बनवणार आहे. तर मग काय बोलते, चालू करूया? चला चालू करूया. चिकन समोसे करण्यासाठी पहिला आपण चिकन बॉईल करायचं. पहिला वॉश करून घेऊया चिकन. चिकन आता वॉश करून झालं आहे. आता आपण चिकन बॉईल करायला ठेवूया. चिकन मध्ये आता पाणी टाकूया 2 ग्लास. चिकन डीप झाला पाहिजे एवढं पाणी टाकायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं काळी मिरचीचा पावडर, ब्लॅक पेपर, थोडंसं काळी मिरचीचं पावडर टाकलं आणि 5 पाकळे लसूणचे ठेसून टाकूया त्याच्यात. आणि थोडंसं मीठ. आता ह्याचे आपण 3 सीटी घेऊया. चिकन सर्व साहित्य मिक्स करूया. आता हे 3 सीटी. सीटी होईपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरची कट करून घेऊया. आपल्या स्टफिंग साठी आपल्याला कांदे कापायचे एकदम बारीक भुर्जीला कापला तसे. आता आमच्या दोघांमध्ये कॉम्पिटिशन आहे, कोण बारीक बारीक कापणार आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही दोघांनी हळू बारीक बारीक कांदे कापत आहेत. तुम्हीच कमेंट करून सांगा कोणी बारीक कांदे कापलेले आहेत ते. बघा, हे कांदे मी कापलेले आहेत आणि गोरीनी हे कापलेले आहेत कांदे. हे माझे आणि गोरीचे. त्यानंतर भोपळा मिरची पण कापायची आहे. भोपळा मिरची का शिमला मिरची? शिमला मिरची ना. डोळ्यातून पाणी येतोय कांदा कापताना. बघा, डोळ्यातून पाणी आलं. तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकता. जर तुम्हाला वाटते की तुम्हाला जास्त स्टफिंग बनवायचे असेल किंवा जास्त समोसे बनवायचे, तसं तुम्ही कांदा आणि शिमला मिरची घेऊ शकतात. तसं आम्हाला आता टोटल 30 ते 35 समोसे बनवायचे, तर आम्ही तसे 5 कांदे घेतलेत. तर अशा प्रकारे माझे कांदे कापून झाले आहेत आणि मिरचीचे पण कांदे कापून झालेले आहेत. मग आता आपण कापायला घेऊया शिमला मिरची, जे आम्ही 2 घेतलेल्या आहेत. शिमला मिरची कापल्यानंतर त्यातले सगळे बिया वगैरे काढून घ्या. त्या प्रकारे इथे चिकनची शिटी झाली. किती शिटी आहे? सेकंड. दुसरी शिटी आहे. 3 शिटी घ्यायची होती ना आपल्याला. तोपर्यंत आपला चिकन पण बॉईल होऊन जाईल. भोपळा मिरची कापायला थोडा अवघड जाते. आमच्या निधीताने रपारप कापून घेतलेला आहे. झाले 3 शिटी झालेल्या आहेत निधीताई. तर गॅस बंद करून घेऊया. आम्ही असं चॉपिंग बोर्ड घेतला ना, मी तो कल्याणी फर्निचर करून एक शॉप आहे, तिथून घेतला आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इंस्टाग्रामवर त्यांचा आयडिया आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तिथून चॉपिंग बोर्ड घेऊ शकता. तिथे प्रीमियम वूडचे चॉपिंग बोर्ड भेटतात, टिक वूड वगैरे सगळ्यांचे. तर एकदा तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता. मिनिमम जी प्राइस आहे ती 300 ते 400 रुपयेपर्यंतच आहे. जर कोणाला चॉपिंग बोर्ड हवा असेल तर त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करा. आणि अशा प्रकारे आपलं हे शिमला मिरचं पण चॉपिंग करून झालेलं आहे. आता आपण चिकन पहिला बघूया बॉईल झालाय की नाही. सेपरेट करायचंय. मी तुला एक प्रश्न विचारू का? मी 65 म्हणजे किती इंग्लिश मध्ये? येस, बरोबर. येस, खूप स्मार्ट आहे निधी, तू खूप स्मार्ट आहे. येस. कुठून शिकले गणित? तुझ्याकडे शिकले. आता आपण कुकर ओपन करूया. ओ, असं तुम्ही बघू शकता आपला चिकन बॉईल झाला आहे. अशा प्रकारे आता हे चिकन थंड झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं सुट्ट करायचं, असं करायचं ना. हे बघा, अशा प्रकारे हे सुट्ट करायचं पूर्ण चिकन. तर हे चिकन आता आम्ही टोटल अर्धा किलो घेतलेला. तुम्हाला अशी दुसरी कुठली टेक्निक माहिती असेल ज्याच्याकरून आम्ही लवकर करू शकतो तर कमेंट मध्ये सांगा. नेक्स्ट टाइम आम्ही ती टेक्निक यूज करू आणि नवीन काहीतरी बनवू.
आता आपलं चिकन स्प्रेड करून झालंय. आता आपण स्टफिंग करायला स्टार्ट करूया. स्टफिंग मध्ये जाणारे साहित्य: शेजवान चटणी, मीठ, काळी मिरी पावडर, मेयोनीज आणि मेन काय इंग्रेडिएंट चीज. चला आपण स्टार्ट करूया स्टफिंग करायला. शिमला मिरची घेतलेले 2 आपण कट केलेले ते, त्याच्यामध्ये कांदा 5 कांदे आपण बारीक कापलेले आणि मग चिकन आपलं हे तर राहणार स्टफिंग. त्याच्यामध्ये थोडासा मीठ, थोडा काळी मिरी पावडर, शेजवान चटणी, किती मेयोनीज टाकणार आहे गौरी? मस्त चीजी लागला पाहिजे आपला. वा, मेयोनीज आपला फुकट मध्ये भेटलेला आहे. तर हे साहित्य कशाने ना ते मी तुम्हाला सांगतो. हे तर आपल्याकडे होताच, जे याचे शीट बनवतात त्याचे, आपला समोसाचे शीट ते आपल्याकडे होतच. बाकी हे आपल्याला पडलं चीज क्यूब 44 रुपयाला, खास झेप्टोवर खूप अमेझिंग ऑफर असतात, तुम्ही बघत राहा. आणि मग केतनला आम्ही चुना लावला 100 रुपयाच्या चिकन साठी. आता आपण सर्व मिक्स करूया. तर जर तुम्हाला थोडी लाल असं हवं असेल तर तुम्ही शेजवान चटणी आणि मेयोनीज टाकू शकता, तुमचा हिशोबाने. आता आमच्या निधीला काय जास्त मेयोनीज आणि शेजवान चटणी आवडते. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता स्टफिंग आपली रेडी होत आहे. झाली ऑलमोस्ट झालेली असं निधीताईंनी आपल्याला सांगितलं. आजचे जे शेफ आहेत, जर तुम्हाला थोडंसं स्पायसी हवं असेल ना तर तुम्ही थोडे मसाले पण टाकू शकता. हॉट अँड रेड चिल्ली पावडर ते टाकायचं आहे, ते टाकूया थोडस. बस बस बस. स्टफिंग आपली आता रेडी झालेली. आता आपण समोसे बनवण्यासाठी स्टार्ट करूया. चीज. कसं लागलं ताई? एकदम मस्त.
अशा प्रकारे आपले चिकन समोसे रेडी झालेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक करायला विसरू नका. मित्रांनो तुम्हाला सांगितलं चॉपिंग पॅड शेवणार बघा इकडे झाले आपल्या घरी आले चॉपिंग पॅड शेवणार. सांग नंबर सांग तुझा नंबर सांग चॉपिंग पॅड आहे तर DM फॉर ऑर्डर. स्क्रीनवर आला असेल बघा लेफ्ट हँड साइड. लेफ्ट साइड कुठे ही राईट साइड आहे. ठीक आहे ना राईट साइड येईल तुमच्या स्क्रीनवरती. मस्त चिकन समोसा काय मस्त समोसा होता मस्त. चल लवकर आटप भाई जायचंय. मग आपण दुसरा ब्लॉग पण घे मग बार्बेक्यूचा.